नमस्कार, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीवर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जाहीर झाल्यात आणि कालच जी आहे ती आचारसंहिता लागू झाली. आता क्रमांक 28 पिंपळे सौदागर या या त्या ठिकाणात विशाल जाधव जे आहे ते इथून उमेदवार म्हणून थांबलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी विचारू की नक्की काय त्यांची प्रक्रिया असणार आहे. तर विशाल, मला एकच प्रश्न आहे. आता आपण सगळीकडे पाहिले की येथील नागरिकांची समस्या काय करतात. माझा प्रश्न हाच आहे की येथील नागरिकांनी आपल्याला का निवडून द्यावं. प्रथमतः महाराष्ट्र मंथन न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना मी या ठिकाणी स्वागत करतो. एका सामान्य कार्यकर्त्याचं आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहे. माझे काही प्रश्न ते जाणून घेतात त्याबद्दल मी खरंच महाराष्ट्र मंथन या चॅनलचं कौतुक करतो. मी विशाल अनंतराव जाधव, मी पदवीधरपणे शिक्षण झालेलं आहे. मी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा ओबीसी विभागाचा शहराध्यक्ष म्हणून तसेच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे. प्रभाग क्रमांक 28 पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था 2025-26 या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. जसं आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की प्रभागात खूप मोठमोठ्या समस्या आहेत. गेले 3 वर्ष झालं प्रशासनाच्या ताब्यामध्ये हे पूर्ण महानगरपालिका आहे आणि त्यात भरपूर नागरिकांची कामं होत. खरं आहे तुमचं. महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या महानगरपालिकेत 10,000 लोक एकाच टायमाला जाऊन आपले प्रश्न मांडू शकत नाही. म्हणून त्याच्यापैकी एक माणूस ज्याला लोकशाहीमध्ये निवडून देण्याचा अधिकार आहे, त्यांनी आपला पैकी 10,000 पैकी एक माणूस प्रतिनिधी पाठवत असतो. त्याचं नाव आहे नगरसेवक. नगरसेवकाचं काम असतं आपल्या प्रभागातील वॉटर, गिटर आणि गटर याच्याकडे लक्ष देण्याचं काम असतं आणि त्याच्याकडे जो लक्ष देतो तोच खरा नगरसेवक असतो. पुन्हा प्रश्न की आपल्यामध्ये असं काय की आपल्याला वाटतं की येथील नागरिकांनी आपल्याला निवडून द्यावं, त्यामुळे त्यांच्या समस्या दूर होतील, त्यासाठी आपल्याकडे काय पोटेन्शियल आहे. मी खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा वारसा आणि वसा जपणारा एक कार्यकर्ता आहे. मी सामान्य लोकांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी असतो. माझ्या प्रभागातील छोट्या छोट्या गोष्टींची मला माहिती आहे. शासन आणि प्रशासनामध्ये माझी चांगला पकड आहे. शासकीय योजना, शासकीय या ठिकाणी लागणारे सर्व काही गोष्टी असतात त्या मला पूर्ण ज्ञात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी 100% लोकांचे प्रश्न महानगरपालिकेत जाऊन सोडवू शकतो ही मला खात्री आहे. तर आपली या नागरिकांच्या समस्या सोडवण्याची रणनीती काय असणार आहे. किंवा सर्वात पहिल्यांदा पिंपळे सौदागर मी टँकर मध्ये, कारण पिंपळे सौदागर मध्ये पाण्याच्या टाक्या 3 आहेत. मुबलक प्रमाणे त्या टाक्यांमध्ये पाणी आहे. पण टँकरनी पाण्याचं सोसायटीपर्यंत टँकरनी पाणी जावं, टँकर माफिया म्हणून आपण त्यांचं उपजीविका भागावी ही तिथल्या नगरसेवकांची मोठी खेळी असते. आणि वार्डामध्ये सोसायटीला कमी दाबाने पाणी सोडलं तर सोसायटी धारक आपल्या दारापर्यंत येईल, आपल्याला त्यांच्या समस्या सांगेल. अर्थात ती समस्या नसते पण ती समस्या निर्माण केलेली असते. हा सगळा प्रश्न पहिल्यांदा तो सोडवणार मी. म्हणजे पिंपळे सौदागर मध्ये प्रत्येक नागरिकाला किमान दिवसामध्ये सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास पाणी मुबलक मिळेल याच्यावर पहिले मी काम करणार. दुसरं, वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न आहे. पिंपळे सौदागर मध्ये ठराविक ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे, तो एक उड्डाणपूल मी त्या ठिकाणी करणार आहे. तिसरी गोष्ट, पिंपळे सौदागर मध्ये प्रायव्हेट स्कूलचा सुळसुळाट झालेला आहे. तिथल्या स्थानिक सोसायटी धारकांना, स्थानिक लोकांना शिक्षणासाठी वेठीस धरले जात आहे. शिक्षण संस्था कोणाच्या आहे हे सुद्धा चेक करा, तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या लोकांच्या शिक्षण संस्था असताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरमसाठ फीज भरून मुलांना, पाल्यांना शिकवावं लागतं. याच्यावर मी कंट्रोल आणण्याचा पहिला प्रयत्न करेल. अशा विविध गोष्टींच्यावर मी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत नागरिकांनी ज्या नगरसेवकांना संधी दिली त्यांनी त्या नागरिकांनी निराश केलं. नक्की आपल्याकडून तशी निराशा त्यांच्या हाती येणार नाही याबद्दल आपण हमी देणार. 100% हमी देणार, कारण मी हाडामासाचा कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता म्हणूनच
या भागात ज्ञात आहे. मी आतापर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो 256 सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 256 लग्न लावलेली आहेत. अपंग, होतकरू, मूकबधीर लोकांची मी लग्न लावलेली आहेत. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ऑगस्ट महिन्यामध्ये या महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात पहिल्यांदा तृतीय पंथांचा सामुदायिक विवाह सोहळा याचंही नियोजन मी केलेलं आहे. याचा मी स्वतः संयोजक म्हणून काम पाहिलेलं आहे. अशा विविध गोष्टींचं मी माझ्या वार्डामध्ये सुद्धा मोफत दरवर्षी लग्न लावायचं प्रयोजन करेल आणि त्याची मी हमी घेतो. आणि जे तुम्ही म्हटला की जे नगरसेवकाचं काम असतं ते 100% मी करणार. तर आपण पाहिलात यासोबतच आपण हे विशाल जाधव यांनी नागरिकांना त्यांची निराशा होणार नाही अशी हमी दिलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही समस्या आजपर्यंत आल्या त्यांना ज्या भेडसावत होत्या त्या समस्यांना ते पूर्ण करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आशा बाळगतो की ते त्यांच्या शब्दांवर खरे उतरतील जर त्यांना जनतेने त्यांना एकदा संधी द्यावी अशी आमची इच्छा आहे.